आता पाहूया आव्हाडांविरोधात जे आज आंदोलन झालं त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। हवं तर फाशी द्या, पण मी मनुवादाच्या विरोधात उभा राहणार। मला पुढे करून मनुस्मृतीला लपवण्याचं काम सुरू। जितेंद्र आव्हाड ठाम। फाशी द्या, मला फाशी द्या। मी मनुस्मृती आणि मनुवादाच्या सनातनी मनुवादाच्या विरोधात उभा राहणार। मरणाला न घाबरणारा कार्यकर्ता आहे मी। बाबासाहेबांचा फोटो फाडल्याप्रकरणी भुजबळांकडून आव्हाडांची पाठराखण। मनुस्मृतीवरून लक्ष हटवण्यासाठी आव्हाडांवर आरोप। आव्हाडांनी माफी मागितली, त्यांची भावना समजून घ्यायला हवी। भुजबळांची प्रतिक्रिया। भावना चांगली होती की मनुस्मृती जाळली पाहिजे, त्याच्याबद्दल कुणाच्याही मनामध्ये शंका नाही। आणि ते चित्र तिकडे लोकांच्या समोर घेऊन काढलं, काय आहे ते पण पाहिलं नाही त्यांनी। आव्हाडांकडून बाबासाहेबांचं पोस्टर चुकवून फाडलं गेलं, त्याबद्दल माफी मागितली। आव्हाड बाबासाहेबांच्या विचारांसाठी 35 वर्षापासून सक्रिय। जयंत पाटलांकडून आव्हाडांची पाठराखण। छगन भुजबळ आणि जयंत पाटलांनी पाठराखण केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी मानले दोन्ही नेत्यांचे आभार। मनुवादी आता मनुला माझ्या मागे लपवत आहेत, पण मी ते होऊ देणार नाही। आव्हाड भूमिकेवर ठाम। की छगन भुजबळ उघडपणाने म्हणाले की त्याचा उद्देश बघा काय तो। राष्ट्रवादी भुजबळ साहेब माझ्या मागे उभे राहिले। भुजबळ साहेब। महाडमध्ये बाबासाहेबांचा फोटो फाडल्याने जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपचं आंदोलन। मुंबईत विविध ठिकाणी भाजप कार्यकर्ते आक्रमक। नागपुरात आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, तर कोल्हापुरात बाबासाहेबांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक। भाजप हा माझा वैचारिक शत्रू आहे। माझ्याकडून अनावधानाने चूक झाली, मी माफी मागितली, पण भगतसिंह कोश्यारी, चंद्रकांत पाटलांनी माफी मागितली होती का? जितेंद्र आव्हाड यांचा सवाल।